जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भट्टा ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता घाटकोपरला आहे, कुर्ल्याला चाललो आहे. तर आपला पहिल्यापासून प्रवास बोरिवलीपासून स्टार्ट झाला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. बोरिवली वेस्टला आलो आहे. हे बघताय शंकराचं मंदिर आहे, पुढं तिकीट काउंटर आहे. बघितलं का मित्रांनो, मुंबईचा आवाज, नुसती गर्दीच गर्दी. तिकीट काउंटर, चला तिकीट काढूया. आजचा प्रवास आपला कुर्ल्याचा आहे. ट्रेन आणि मेट्रोने जाणार आहोत आपण, दाखवतो तुम्हाला. आपला प्रवास ट्रेनने असल्यामुळे आपण मुंबई सेंट्रल रिटर्नचे तिकीट काढले. इथं बघताय, मुंबई सेंट्रल रिटर्नचे तिकीट 20 रुपये पडले आपल्याला. आपण का अंधेरीवरून मेट्रो पकडणार आहोत. आपण चाललो आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने. जे भेटेल ते ट्रेनने आपण जाणार आहोत. मुंबईचे डबेवाले दिसतात इकडं, त्यांच्यासाठी शेड बनवले आहे त्यांना थांबण्यासाठी. प्लॅटफॉर्म नंबर 2 गर्दी बघताय. ट्रेन अजून लागले नाही. ट्रेनमध्ये शूट करायला भेटेल की नाही माहिती नाही, गर्दी जेवढी दिसते. तर असे मुंबईचे एक्स्केलेटर वरती जायला. आपल्याला काय वरती आता जायचं नाही, मी तुम्हाला दाखवायला आलो इकडं. आपल्याला जायचं आहे समोर. 10:57 स्लो लागले. कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला, ब्लिंक बोलते. 10:57 स्लो लागले. चर्चगेट, जीवाची मुंबई. स्टेशनला पंखे तर भरपूर आहेत, बघताय तिकडं. पण माणसांकडे वेळ कुठं आहे पंख्याची हवा खायला. सर्वांची धावपळच असते चालू. ट्रेन आले, 11 वाजलेत. 2 मिनटं ट्रेन नेहमीच्या टायमापेक्षा लेट धावते. यायला पण गर्दी बघताय. तिकडून जे माणसं आले त्यांची पण गर्दी आहे. इकडून जायला जरा कमी गर्दी दिसते. 11 वाजलेत ना, सकाळचा फ्लो जास्त असतो. चला आपली जागा पकडूया आपण, पुढचा प्रवास दाखवतो. चला फायनली ट्रेन सुटली. गणपती बाप्पा मोरया. अंधेरीला पोहोचायला जवळजवळ अर्धा तास लागेल आपल्याला. विंडो जवळूनच व्हिडिओ शूट करतोय, कारण घरातून खास स्पेशल इन्स्ट्रक्शन आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करताना कधी गेटवर उभा नाही राहायचा. दुष्काळात 13वा महिना. बॅगची चेन गेली. इकडनं पण ओपन, इकडनं पण ओपन. काय करणार आता बोला. काहीतरी जुगाड करायला लागेल याच्यासाठी. कांदिवलीला पोचलो आहे आपण आता. बऱ्यापैकी गर्दी झाले. फायनली चेन लागली. आता बाबा हिला उघडायला नको, लवकर चेंज करावे लागणार आहे ते. फायनली ट्रेनमधून उतरलो आहे अंधेरी. आता इथून आपण मेट्रो पकडून घाटकोपरला जाणार आहोत. चला मेट्रो तिकीट काउंटरच्या साईडने जाऊया. गोरेगावपर्यंत रिटर्न तिकीट 10 रुपये आहे. त्याच्यानंतर पुढं एक जरी स्टेशन वाढला तरी रिटर्नचे तिकीट 20 रुपये होते. त्यामुळे मला अंधेरीला उतरायचं असलं तरी मी मुंबई सेंट्रलपर्यंत तिकीट काढले, कारण मुंबई सेंट्रलची रिटर्न तिकीट 20 रुपये आहे. क्वचित उद्या जर का तिकडचं काय काम आलं तर ती रिटर्नला तिकीट आपल्याला यूज करायला भेटेल. चला आपण इकडून वर आलो, राईट साईडला जातो. त्या साईडला मेट्रोचं तिकीट काउंटर आहे. इकडं लिंबू पाणी पिऊन घेऊ आपण. असे ट्रे लावलेले आहे तिथं.
रेट बघा 5 रुपये. या लिंबू पाणी पिऊन घेऊया. स्टेशनच्या बाहेरचा परिसर बघता या असं आहे, पण भरपूर आहे त्यामुळे लिंबू पाणी तर बनतोच. तसे तर यांच्याकडे भरपूर काय काय आहे बघा. लिंबू पाणीसाठी 10 रुपये दिले, 5 रुपये आपल्याला रिटर्न. 5 रुपयामध्ये लिंबू पाणी. वा. रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा आतमध्ये पण असे हिताचीचे ATM लावलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सुट्टे पैसे मिळून जातील 100 आणि 200च्या नोटा. कबूतर आहे तिकडं. आपण जाऊया समोर जाऊया तिकडे. आता मेट्रो स्टेशनच्या इकडे जातो. आतमध्ये प्रवेश. मुंबई मेट्रो 1मध्ये आपले स्वागत आहे. हा तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरला लाईन बघताय तुम्ही. आपल्याकडे ऑनलाईन तिकीट असल्यामुळे आपल्याला लाईनमध्ये थांबायची गरज नाही. आपण जाऊया सरळ. ॲरोकडे लक्ष ठेवायचं आहे. तर बॅग टाकायचं आपल्याला. तर चेकिंग होते पूर्ण. इथून आपली बॅग रिटर्न येईल चेक होऊन. इथे सर्व चेकिंग वगैरे होतं. तसंच पुढं जाऊया. हे बघा असे सर्व एंट्रन्स आहेत. इथं आपल्या तिकीटचा जो QR असतो ना तो इथं दाखवायचा असतो आणि मग छोटा दरवाजा ओपन होतो. हे बघा इथं QR दाखवायचा असतो. इथं QR स्कॅन केला आपण तसंच पुढं आले बघा घाटकोपर 1. इकडून पण जाऊ शकता पण आपण थोडं अजून पुढं जाऊया. दुकानं बघता इकडं वेगवेगळी. जम्बो किंग. एस्केलेटरवरून जातो आपण बघा. एक्स्केलेटरवर बहुतेक जणांना जमत नाही पाय ठेवायला, तर पाय असा ठेवायचा एक्स्केलेटरवर. एस्केलेटरवरून वरती आलो आपण. बघताय मेट्रो लागले तिकडं. आपण दुसऱ्या मेट्रोसाठी थांबूया. तिथे जाईपर्यंत दरवाजा बंद होईल. काय करून मतलब नाही. बाजूचा परिसर. ती बघ गेली मेट्रो. आपण लाईनमध्ये उभं राहूया. असे ॲरो असतात उभं राहायला, ते फॉलो करायचे आहेत आपल्याला. प्रत्येक दरवाजाजवळ या मेट्रोचे कर्मचारी असतात. इकडे खाली वगैरे जायला कोणाला अलाउड नसतं. तेव्हा समोर पण बघताय लेडीज आहे तिकडं. हे घाटकोपरवरून आले मेट्रो. वर्सोवाला जाते. दोन्ही साईडने ड्रायव्हिंग सीट असते याला. तर आपली मेट्रो आले आता. बघताय मेट्रोमध्ये आपण आलो आहे आतमध्ये. इथे साईडला फायनली घाटकोपरला पोचलो आहे आपण. मेट्रोमधून उतरलो आहे. घाटकोपर स्टेशन. घाटकोपर मेट्रो स्टेशन. चला आता आपण बाहेर पडतो आहे. कुर्ल्यासाठी आपल्याला ऑटो घ्यायला लागेल. 12:30 वाजले तरी गर्दी बघताय. आपल्याला इकडे जायचं आहे. एस्केलेटरवर पाय ठेवताना बघा असं बरोबर मधोमध ठेवायचं आहे, म्हणजे पडायला होत नाही. स्टेशनच्या बाहेर आलो आपण आता. इथून आपल्याला ऑटो पकडून कुर्ल्याला जायचं आहे. त्याच्या आधी काहीतरी खाऊन घेऊया इथं. तर बघता आपला बर्गर आला आहे. बर्गर खाऊया. सोबत सॉस पण आहे. चला फायनली रिक्षा पण भेटले आपल्याला. जाऊया. मुंबईमध्ये जरी पैसे असले तरी ते टिकवणे खूप कठीण आहे. आणि मुंबईची ही धावती लाईफ त्याच्यामध्ये जगणं मुश्किल आहे.